पाळीच्या आधी आणि पाळीच्या नंतर जर व्हाईट डिस्चार्ज असेल तर तो आपण नॉर्मल म्हणतो. पण काही मुलींमध्ये फंगल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन, वजायनल इन्फेक्शन्स होण्याचे चान्सेस असतात आणि तेव्हासुद्धा ग्रीनिश किंवा येलोइश व्हाईट डिस्चार्ज असा डिस्चार्ज जाण्याचे चान्सेस असतात. सो तेव्हा आपण काय म्हणतो की तेव्हा ट्रीटमेंट घेणं गरजेचे आहे. ते दुर्लक्षित करून चालणार नाही. नाहीतर त्यांना खूप प्रमाणात वीकनेस येतो, पाय दुखायला लागतात, बॅक पेन व्हायला लागतं आणि त्यांना कळतच नसतं. म्हणजे ते येऊन म्हणतात की आम्हाला वाताचा प्रॉब्लेम झालाय का. मग तेव्हा जेव्हा विचारलं जातं त्यांना, मी नाडी परीक्षा करते, त्याच्यानंतर त्यांना विचारते की तुम्हाला व्हाईट डिस्चार्ज पण होतोय का रेग्युलर, तर त्या म्हणतात हो अगदी रोज जातोय. सो ते चुकीचं आहे. आणि मग त्याला आपण सांगतो की तांदळाचं जे धुवण असतं तेही खूप उपयुक्त आहे. म्हणजे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे, त्याच्यानंतर ते धुतले, कारण का त्याच्यावर रोगजंतुनाशक वगैरे असेल तर ते नीट स्वच्छ धुतले गेले पाहिजेत पहिले. त्याच्यावर काही पावडर असेल तर ती गेल्यानंतर रात्रभर ते भिजत घालायचे. सकाळी उठल्यावर त्याच्यावर जे पाणी असतं ते त्यांनी घ्यायचं. सो त्या पाण्याने सुद्धा हा व्हाईट डिस्चार्ज थांबण्यासाठी उपयोग होतो. तर घरगुती उपायांनी सुद्धा त्यांना जेव्हा पाळी वाटते की अरे रेग्युलर येते, मग त्यांना रासायनिक औषधांची गरजच लागत नाही जास्त प्रमाणात, बिकॉज त्या फॅमिली प्लॅनिंगच्याच गोळ्या शेवटी असतात. आणि अनमॅरिड मुलींनी घेण्यापेक्षा त्यांनी पहिले नैसर्गिक उपचार करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा त्यांना वाटतं की नैसर्गिक उपचारांनी चांगलं वाटतंय, बरं वाटतंय, तर मग आपण ते अवॉइड करू शकतो.